जादूगाराची पोतडी तुम्ही कधी पाहिली आहेत? तो असा हात घालतो आणि त्यातनं वेगवेगळ्या वस्तू काढत असतो. अनेक गोष्टी त्यातनं बाहेर येतात. आपले पुढचे कलाकार आहेत, पुढचे स्पर्धक आहेत, ते असेच आहेत. कलाकार एक, कला अनेक. कुठली गोष्ट कधी काढतील सांगता येत नाही. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया यवतमाळच्या वसंत इंगोले यांचं. आणि यानंतर ह्या जे 8 शालीच्या घड्या आहेत आणि या कॅशिओ बटनवर ठेवून मी डोक्याने कॅशिओ वाजवतो, तर ऐका. यानंतर 1 मिनिटामध्ये 170 देशाची नावे आहे का? काही देश कमी पडत असल्यामुळे मी प्रांत वापरलेले आहे, तर ऐका. नुआतू अनुआतू तुआलू डोमेनिका टोगो लुझेंबर्ग लोइस लेसितो कॅम्ब्रिन किर्बाती कोस्टारिका कटार मेन्बार मोल्डोवा मोझाम्बिक मादागास्कर मालावी माल्टा मोनॅको अमेरिका रशिया फ्रान्स जपान जर्मन कॅनडा दक्षिण आफ्रिका श्रीलंका अर्जेंटिना ग्रीस मोरॉको युरोप पोर्तुगाल ब्राझील नेपाळ बांगलादेश टुंड्रा प्रदेश ब्रह्मदेश इंग्लंड इस्रायल इटाली इराक इराण इजिप्त चीन दक्षिण कोरिया उत्तर कोरिया सायबेरिया युगोस्लाविया आशिया मलेशिया ऑस्ट्रेलिया अल्जेरिया इंडोनेशिया नामिबिया सबानिया तंझानिया चेकोस्लोवाकिया इथिओपिया आयर्लंड आइसलँड न्यूझीलंड थायलंड नेदरलँड पोलंड ग्रीनलँड स्कॉटलंड व्हिएतनाम हिंदुस्तान पाकिस्तान तुर्कस्तान बलुचिस्तान अरबस्तान अफगाणिस्तान चिली फिलिपाईन्स हरारे बेल्जियम निकरागुआ मॉरिशस लेबनान जांबिया पिटुरिया सीरिया शारजा नॉर्वे इनॉन भूतान सुडान स्वीडन सुरनाम येमन तिबेत कुवैत क्युबा केनी फजी चाड घाना जेरेमिस्त स्पेन तुर्की हंगरी मालानासी डेन्मार्क झाकोस्लोवाकिया बुरांडा रवांडा युगांडा आंध्र प्रदेश आसाम गुजरात जम्मू काश्मीर कर्नाटक केरळ महाराष्ट्र मणिपूर मेघालय नागालँड ओरिसा पंजाब सिक्कीम तामिळनाडू त्रिपुरा वेस्ट बंगाल अंदमान निकोबार अरुणाचल प्रदेश चंदीगड दादर नगर हवेली गोवा देऊ दमण लक्षद्वीप मिझोराम आणि पांडिचेरी. तर ही होती 1 मिनिटामध्ये 170 देशाची नावे. आणि हे संपूर्ण नारळ पूर्ण मी आतमध्ये टाकलेलं आहे. ही बाटली कोणत्याही प्रकारे फोडलेली नसून या वरच्या छिद्रामधूनच हे काम केलेलं आहे. आणि अशा प्रकारचं कोणताही तरुण करू शकतो. थोडा इंजिनियरपणा त्याच्या अंगी असावा. मॅट्रिक पर्यंत शिक्षण झालं, बँकेत नोकरी करायला लागले, वॉचमनची नोकरी, आणि त्याच्यात प्रमोशन झाल्यानंतर वरिष्ठ नाही आता झालं, पण म्हणतो की ती नोकरी तिथून सुरुवात केली तुम्ही. हो हो, सुरुवात तिथून केली. हॉटेल लाईफ पासून हॉटेलमध्ये सुद्धा मी 5 वर्ष काम केलं. आणि खरोखरच आज मला हा एवढा मोठा स्टेज मिळाला याचं मी खूप मोठं सौभाग्य समजतो. आणि मी समजलो होतो की माझ्या आयुष्यासोबत ह्या सर्व कला संपणार आहे, परंतु नितीनजी देसाई यांनी खरोखरच हा खूप मोठा स्टेज आम्हा कलावंतांना, एका ग्रामीण भागातील कलावंतांना हा स्टेज मिळाला. त्यामुळे इथपर्यंत आलो. म्हणून माझं हे हृदय भरून आलं की एवढा मोठा स्टेज, माझं एवढं वय झालं, मी 8व्या वर्गात असताना सुद्धा डोक्याने कॅशिओ वाजविला, नाकाने बासरी वाजवली, परंतु एवढा मोठा स्टेज मला मिळाला नाही, याचा मला खूपच अभिमान वाटत आहे.
सर मला माहित नाही मी तुमच्याकडे कशा पद्धतीने बघावं. मी आधी मला वाटलं होतं मी तुम्हाला एक फ्लूट प्लेअर म्हणून बघणार आहे, पण आता तुम्ही मला खरंच जे मराठी पाऊल पडते पुढे याचा एक असाही भाग आहे की काहीही करू शकतात कोणी इकडे येऊन, आणि फक्त ते तुम्हाला अद्भुत रसाकडे घेऊन जायला पाहिजे. आणि ते खरंच मला तुमचं व्यक्तिमत्वच अद्भुत वाटतं. काका तुम्हाला काय येत नाही सगळ्या तर कला एकदम वेगवेगळ्या तुमच्यात भरलेल्या आहेत. खूप छान वाटलं. वा वा, किती पत्ते. आणि हा गॉंग तुमच्या कलांना तर आहेच, पण त्याच्यापेक्षा तुम्हाला हे जे वेगवेगळं शोधावंसं वाटतं, त्यात पुन्हा घुसावंसं वाटतं, यासाठी तो गॉंग आहे असं मला वाटतं. त्यामुळे तुम्हाला पैकीच्या पैकी गुण मिळालेलेच आहेत बरं का. नमस्कार माझा आगा पांडुरंगा. वा.